हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आजच्या नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी माझ्या माहेरी आले होते. तर सकाळ सकाळ काही जास्त शूट घेतला नाही, कारण की त्यानंतर म्हटलं की पटपट आवरून घ्यावं. आणि जसं मी तुम्हाला म्हटले की मी सकाळचं थोडंसं आवरून घेते, त्यानंतरच व्हिडिओला शूट म्हणजे व्हिडिओला स्टार्ट करते. कारण की मग काम प्लस जर व्हिडिओ म्हटलं ना की खूप टाईम होतो आणि इकडं आल्यानंतर तर तसा पण भरपूर टाईम लागतो. कारण की बसावं म्हणजे असं वाटतं किती बसावा, किती बोलावा आणि किती म्हणजे कामच करूशी वाटत नाही. इकडं आल्यानंतर असं वाटतं एक तर बसावात मग चट आवरता येईना असं होतं. तसं मग तिकडं असल्यानंतर मग जसा जसा टाईम वाढतो तशी घाई चालते, नाही मला हे काम करून घ्यायचं आहे, ते आवरायचं, हे आवरायचं, तिकडं चालूच असतं. पण माहेराला आल्यानंतर आपण कसं थोडंसं निवांत आपण काम वगैरे सगळं आवरतो पण. आणि त्याच्यामुळं मग इकडं आल्यानंतर काय कधीच म्हणजे कुठलंही काम असलं ना तर ते लेटच होतं. जरी म्हटलं ना दुपारचं ते पार इव्हिनिंगला जातं, इव्हिनिंगचं डायरेक्ट नाईटला जातं. तर आज आम्ही आलो होतो. तर आज मला इकडे यायचं होतं, माझ्या मोठ्या बहिणीच्या तिकडे यायचं होतं. तर सकाळी एवढं काय फिक्स नव्हतं, त्याच्यामुळं मग मी तुम्हाला सकाळी लॉग वगैरे शेअर तर केला. तिला बघ बाबू, ती माली ना, तिली डेंजर आहे. तर सकाळी मी तसं मला शेअर नाही केलं, कारण की मग आमचंच फिक्स नव्हतं. कारण की यांचं पण शेतातले थोडेसे कामं चालले होते, त्याच्यामुळं मग तिचं चाललं होतं की थोडंसं निवांत झाल्यानंतरच. पण मग म्हटलं की आजच्याला इकडं आलो आहे. तर काल पण काय प्लॅनिंग नव्हतं तसं माहेराला येण्याचं, पण जसं तुम्ही पाहिलं असं व्हिडिओमध्ये, तर आमचं कामच नाही झालं तिच्या आधार कार्डाचं. त्याला थोडंसं टाईम लागणार होता, 2-3 दिवस. तर म्हटलं चला तसं जाऊन येऊया. आता तिकडनं डायरेक्ट आता इकडं आलं. इकडं पण काय प्लॅन तर नव्हतं, हे तर लिस्टमध्येच नव्हतं येण्याचं पण मग तेच आम्ही येऊन जात असतो. त्याच्यामुळे मग यावेळेस तसंच तिकडून घरी जायचं होतं. पण म्हटलं की चला आजच्याला होता संडे, तर म्हटलं आता ही सगळी गँग घरी असणार आहे, त्याच्यामुळं तर आता पुढं तुम्ही पाहता ना, तर हे सगळे मुलं घरी असते, त्याच्यामुळं म्हटलं मी आजच्याला जाऊ. तर आता श्रीषा मॅडमचं पण चाललं इथं चांगलं एन्जॉय करायचं. आणि माझी बहीण चढली इथं चिक्कूच्या झाडावर. ती काढी ती आमच्यासाठी चिक्कू, कारण की म्हटलं की आम्ही जास्त वेळ थांबत नाही आता, कारण की बराच वेळ झाला आलेलो. तर चाललंय मुलींचं का तू आमचा व्हिडिओ घेत नाही, तर म्हणून आता स्टार्ट केलं आहे व्हिडिओ घ्यायला. तर पाहू आता जसं तुम्ही तसं कंटिन्यू करा लॉगला. तर आता तिने बरेचसे चिक्कू पाडलेत खाली, आणि श्रीशाला बघा कसा आनंद होतोय, ती वरून चिक्कू टाकतीत. वरती पाहू नका, त्याचा चिक पडन डोळ्यात. त्यांच्या इथं पहिल्यांदा सगळा चिक्कूचा बाग होता, म्हणजे आहे अजून बऱ्यापैकी झाडं आहेत. तुम्ही इकडे पण पाहता, त्यांनी बरेचसे काढलेत, कारण की त्यांच्या गाया आहेत भरपूर. तर त्यांना बांधण्यासाठी पण जागा पुरत नाही त्यांना, त्याच्यामुळं मग हे सगळं तुम्हाला काढायचं आहे की नाही गं. हे झाडं ते त्यांना काढायचं आहे आणि इथं ओपन गोठा करायचा आहे त्यांना. हे भरपूर दिवसाचे झाडं आहेत. तसं मी माझ्या लग्नाच्या अगोदर पण इकडे यायची ना, तेव्हा नवीन होती मला असं वाटतं हे झाडं, म्हणजे लई म्हणजे चांगले होते तेव्हा, इतके पण नवीन नव्हते. तर इकडं चांगले हे घोसाळे ते पण वरती बघ. ह्याचं आता बी निघन ना ग, ह्याचं घोसाळे नाही, ते दोडकेत ना. नाही बरोबर आहे, घोसाळीच तर ते दोडके दिला हे शिरा राहतात. तर आता तिने इथं आहे ना इतकं गार्डनिंग केलं आहे ना, मी तिचं टूर देते तुम्हाला तिच्या गार्डनिंग. मला पण खूप आवडतं, पण आमच्या इथं आहे ना तशी ना जागाच नाही थोडी पण. सगळं गायांचा चारा आहे लगेचच, म्हणजे आमचं गायांचं संपत नाही ते लगेच आमचं शेणाचं आहे असं. त्याच्यानंतर लगेच आमचं गिन्नी गवताचं लावून दिलेलं आहे. याच्यात काय ग, गायांचं आहे का ही गटार? हा का. तर आता ही माझी बहीण इकडं बघ. जे कोणी पहिले माझं व्लॉग व्हिडिओ पाहत असेल ना, तर त्यांना माहिती आहे. माझ्या दोन्ही बहिणींचं मी इंट्रोडक्शन दिलं होतं त्या व्लॉगिंगमध्ये. पण आता ह्या चॅनलसाठी आता सगळे आता नवीन झालेत परत, आणि सगळ्यांचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. दीदी तिला बघा, तिला. तर हे त्यांची चिक्कूचे झाडं आहेत, इतके म्हणजे झाडं इतके मोठे झालेत ना की वरती काहीच दिसत नाही आता, म्हणजे सगळे एकात एक हे झालेत. तर इथं त्यांचं तिने इथं आहे ना हळद लावली बघा. ह्याची ही काढायला आली का ग हळद? आहे ना, पिवळं पानं पडायला त्याच्यावर म्हणते आम्ही. इकडे तिचं बरंच होतं, तू आळूची पानं ती पण लावलं होतं ना. इकडे त्यांची आंब्याचे झाडं येतं, ते सागाचं झाड आहे पूर्ण मोठं, बरंच मोठं झालं. तिला इतकी फळभाज्या किंवा फळांची झाडं पण त्यांची तर लय दिसणार तुम्हाला. हे पेरूचं झाड आहे इथं, त्याच्यानंतर कडेनी नारळ पण येतं तिकडं, आणि इथं सागाचे पण लावलेत मध्ये आणि आंबे पण आहेत. आता वरून चांगले दिसते. इकडे तिचे हे येतं आळू वगैरे तिचं पण छान झालंय तुमचं, आहे की नाही की बागात सावलीमुळं बाग किती चांगले येते. कढीपत्त्याचं नाही काय?
इथं तिचे आळू इथं. हे तू दुसरं लावलंय काय परत? छोटे आहेत काय? हा रोप असते ना का? हळकुंड ठेवली होती. त्याला कोंब आले होते. वल्ले कपडे ठेवते ना, लावायच्या अगोदर ठेवतात का? तशी ठेवायची वल्ली. त्याला अशी एवढे मोठे हे आलते, फुलं आलते. हा का? पानं कोंब ना? हा फुलं आले होते, पण ते काय झालं काय परत गळून गेली. पाणी दिलं ते, हा हा. सुकली ती, पाणी द्यावं लागलं. किती वर्ष असतं ग? वर्षाची. आता ही गेल्या वर्षभर वर्षाची काढलेली नाही. हा का? हा काढावं लागत नाही ना? हा हा. काढलेच नाही. ही नारळ झाड, याला किती नारळ आल्यावर मला द्या थोडी. हे ना मग. तेच आहे ना, म्हणजे चेहऱ्याला लावायला अशी ना घरच्या हळकुंडाची पावडर जर बनवलेली भारी असते. ती कशाचं आहे ग? ही झाड कायच आहे? ती नाणीचं काही शुगरचं औषध आहे काय, काय म्हणते त्याला? हा का? हा. इथं पोरपड लावली मी. काय तर वेगळं दिसतंय असं ह्याच्यावर. त्यांनी शिकून आणलेले आहे त्या वाघाची. काय नाही असं वेगळं काय तर नाव आहे याला. शुगरचे काय औषध होतं बरं, कोण माहिती काय? आणि हे काय आहे? ते पानं खायची कवळे, ते नाही का? कर्दळीचे का? इथे हळद न्यायची तुला? ही गाय इथं लईच पांढरी शुगर आहे बाई. हळद आण का लगेच? काय करतो मावशी, काय करतो? मग मी भाकरी आणते करून ठेवते. हा पण ते काय म्हणते पाव होते बाई अगोदर, कारण की चिक्कू गोळा केलेत आम्ही. हळद काढायचं काम तर ती म्हणते काढायला आलेली तर लगेच जा घेऊन. तर पाहू आता त्याला एका झाडाला किती निघ. मी तर पहिल्यांदाच पाहू राहिल्या हळदीचं. मी मला फक्त माहिती होतं. खुडलंय ग. अरे देवा, ते आण ना, कुदळ आण ना. अय पोरी, कुदळ आण ना. लई वास होतं ना, कच्च्या हळदीचं लई वास येतो. पण ते ना वाळून त्याला किसून उकळून घ्यावं लागेल वाफळून. हा अशी हाताने काही निघा नाही. मग अशी ते उपटायला गेले तर निघून आलंय ते पाणी दिलं. आता त्याचा इतका वास येणार आहे ना हळदीचा. एकदम असं लग्नात आपण हळद कालवल्यानंतर कसा वास येतो असा ओल्या ओल्या हळदीचा. दिवाण खाली, दिवाण खाली त्या पेशवीत इळावा. पण हा हळदीची बनली प्रोसेस असते आहे की नाही ग? मला त्याला हे करावं लागेल ना, उकडूनच घ्यायची, वाफळून घ्यायची, किसून मिक्सरच्या भांड्यात बारीक करायची. माझा फॅन क्लब. थोडं असं नाही का? अशीच निघणार. हा का? अशीच निघत असं नाही का? पाणी नाही तिला लई. आता कमी झालं ना पाणी. ओलला असं निघलं असं ना. खाली राहिले ना आता माझ्या हेच फुटलं. हा हा. परत तिथं नाही का? नाही का? काही नाही. वर नारळ किती मस्त आले. नारळ आले तुला, नारळ आले तू. चिक्कू पण आले. तुमच्या नारळ जास्त नारळ आले तसे ना. आमच्या नारळ आणलाय ना थोड्या असे लई पिवळ दिसतंय ते, बारीक आहे तो आणि गळूनच जाते सारखी. काय कर ग बाबू, काय कर. तिला ती घ्यायचंय, तिला लागत आहे त्याच्यात जायचं नाही. तिला असं वाटतं पुरी ना वरून जाऊन कांदे आणा. मला वाटलं अक्कालेच हळकून निघेन काय. धरगरी पाय दाखव, जवळून घे. अशी निघली हळद. हेली वल्ला वास येतोय खरंच, लिभार वास येतोय. वल्ला वल्ला वास येतो. मी तर पहिल्यांदाच बघितली अशी हळद निघताय. हेच वाळून बारीक होत असं आहे की नाही ग? ह्याचं खोड सहित काढलंय आपण. ही बघ खोडे. हा त्याला कुठं ना मुळ्याला. काही लोक उचलू एक पिशवी आणते का त्याच्यात मोठं लिहिलं आंबे हळद आहे बरं का. हळद आहे.
असं लय. आम्ही आहोत थोडे वेगळे लईच डमू इक्का बघ इक्का डार्क कलर आहे लईच बरोबर आहे. आंबे हळदीच कलर असाच राहतो ना. हे खोड आहे आणि ही हळद आहे हळकुंड. याचा आणि त्याचा कलर वेगवेगळा आहे ना. आई पिशवी आणायची होती एक कॅरी बॅग आणा बरं. दे बरं दूध. इथं अजून काढायचं काम चाललंय. नाही तर बाद झाली गी मग काय मला थोडीशी पावडर तर करायची अशी फेशियल आणि त्याला यूज करण्यासाठी. घरगुती आपलं जर फेशियल केलं तर. बास लई झाली तेच नो काढू बाजले. हा आता ती काय हाताने निघत. कुठं आलोय पिलू कुठं कुठं आलोय आपण समजलं का. समजलं का म्हणा यूट्यूब फॅमिली आमची. समजलं का आम्ही कुठं आलोय. आणि बंद करा. आता आम्ही इथं हळद काढत होतो. आता सगळी गँग इथं गोळा झाली. इथं हळद काढायचं काम चाललंय आणि ह्यांचा चाललाय सगळ्यांचा ढिंगाणा. हे तर एक नंबर आहे की नाही ढिंगाण्यात है ना. हा हे आमची दिदू अक्का. ते एक आहे परसू दादा. परसू दादा कमी शर्ट वरती करतो. चला चला इकडे या. ही आमची गँग लय उत्सुक असते काय मला व्हिडिओ बनवण्यासाठी ना. आता पण मी आज इथं व्लॉग इथून स्टार्ट केला. तुम्ही पाहिला असेल मी व्लॉग आज इथून स्टार्ट केला. कारण सकाळपासून मी व्लॉगला स्टार्टच नव्हतं केलं. ह्यांचं चाललंय आमच्या घरी आली म्हणून तू व्हिडिओ तुला बनवायचा नाही आहे. तू आम्हाला घेतच नाही. एक साईडनी चला बरं का. आता चला तुमचे टाबर टुबर हे इथे शिळी कसं डिमांत बसले. अगो बाई हे तिने सगळे झाडं लावलेत. याला कायच म्हणतात ग आबोलीचं म्हणतात ना. हे आबोलीचं. इथे गुलाबाचं लावलंय. पुन्हा एकदा लावलं. त्यांचं पहिलं एक झाड होतं इथे एक हे त्याला व्हाईट कलरची फुलं नाहीत का ते झाडे काय म्हणतात त्याचं नाव मला नाही सांगतायचं याला. इकडं पुदिना आहे मस्त. मला पुदिना नाहीच आहे. इथं काही मोगऱ्याची पण झाडं येतं. तिला इतकी आवड आहे ना फुलांची त्याची झाडं लावायची. इकडे पण मस्त आबोलीचे झाड आहेत. याचा गजरा पण आता खूप चालतो म्हणजे पहिल्यापासून चालत आला. वांग्याला मस्त वांगे पण आलेत. आणि इकडे तर लय भारी. तिला इतकी आवड आहे ना पहिल्यापासून. हे त्यांची जुनी आंब्याची झाडं. इकडे त्यांचा गायांचा गोठा आहे असा. इकडे हा पहिला होता जुना. आता त्यांनी फक्त गायांची कुट्टी वगैरे करण्यासाठी हे केले. इकडे त्यांचा मागचा एरिया होता. त्याच्यानंतर इकडे त्यांची घराची एंट्री मागच्या साईडनी. चप्पल इथंच ठेवते. आम्ही एवढे असे चक्कू काढले. हळद हा गाईस तुम्ही व्हिडिओ संपूस तर गाईस काका ते कुठे गेले. सगळे गेले का. तर आता आम्ही मस्त छान अशी चूल पेटवली इथं. आणि इथं सगळी गँग बसलेली बघा समोर. ते लई व्हिडिओ बनवायला ते लई उत्सुक आहेत माझ्यापेक्षा पण ते एक्साइटेड आहेत. आणि तुम्हाला याच्या अगोदर दिसलंच असेल तर आपली भाकर चालली जळून दिसत पण नाही. इथं लई कमी दिसू राहिली. आता ग चांगली झाली पाहिजे बाबा भाकर. बहीण झाली वाटते. हा ना नको खा.
मशीनचं इंजन आहे ना ते चालू झालं, त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला कमी येईल. तर पाहू, जर नंतर जर जास्त आवाज नाही आला तर मी तुम्हाला वाईस ओव्हर देईल. पण सांगा काय करत होतो आम्ही काय नाही. तर मस्त एन्जॉय करतोय असं वाटतंय. जसं काय काय नाही का, लय दिवसातून घरून वेगळं काहीतरी वेगळ्या ठिकाणी, त्याच्यामुळे मी तर खूप एन्जॉय करू राहिले. आता हे सगळे माझी भाकरी कशा चालल्यात ना ते हेल्प करण्यासाठीच होती. ते तुम्हाला सांगतील रिअल व्ह्यू सांगतील ते. आता मी इथे भाकरी बनवण्यासाठी बसले, नाही तर तुम्ही म्हणा बहिणीच्या तिकडे गेली आणि आईचं जेवायचं सोडून तू भाकरी करायला बसली. कारण की आज बऱ्याच दिवसानंतर मी चूल बघितली तर मग माझं मन झालं की चुलीवर आपण भाकरी बनवत. कारण की मग घरी तर शक्यतो मी भाजीच बनवत असते, पण आमचं कसं आतमध्येच, कारण की दररोज गॅसवर दोन्ही टाईम गॅसवरच असतं. आणि जर चूल बघितल्यावर मला असं वाटलं की बाहेर मस्त आणि वातावरण पण छान झाले, मस्त छान असं. आणि त्याच्यामुळे आणि हे सगळे माझ्यासोबत इथंच बसले, खूप छान वाटतंय. म्हटलं तसंच बसण्यापेक्षा तिला म्हटलं की मी भाकरी बनवते आजच्याला, तुला जे काम आवरायचं ते कर. कारण की तिला पण बाकी गायांचं थोडंसं शेण वगैरे होतं तर ते हे करायचं होतं, टाकायचं होतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की मीच भाकरी बनवते. त्याच्यामुळे मग मस्त मग अशी कसं मुलींनी चूल पेटवली आणि आता आम्ही भाकरी बनवण्यासाठी बसलोय. आता पाहू कशा मी इतक्या दिवसानं भाकरी बनवणार आहे. आता कशा होती मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला माझा आवाज एकदम कमी येईल, कारण की किंवा मोठा पण येईल, कारण की माझ्या मागे इंजन चालू झालंय, त्यांच्या धारा चालू होतं तिकडं. तर मग मला बोलू दे ना. त्याच्यामुळं मी थोडं मोठ्यानेच बोलते, पण नंतर नक्की पाहते कसा आवाज येते कसा नाही, नाही तर मग वाईस ओव्हर देऊ, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल काय चालतं होतं नेमकं आमचं. तर आज आम्ही चुलीवरतीच मटणाची भाजी बनवणार आहोत. चिकन आहे का मटण आहे का माहिती, पण ती नॉन व्हेजची भाजी बनवणार आहोत. तर ती मी तुमच्यासोबत थोड्या वेळेसाठी शेअर करते. आता दीदीचं चाललंय मसाला ते काढणं. तर आता ह्या मुलींनी कांदे वगैरे तिथं सगळे आणून ठेवले. माझ्या चुलीवरती मस्त छान असे कांदे भाजले. त्यानंतर आता बाकी भाकरी झाल्यानंतरच मग भाजी बनवतो. तर मग ते तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेन. तर चला असंच कंटिन्यू करा आपल्या व्लॉगला आणि एन्जॉय करा. अगं हे नाही निघत ना. बस बघा माझ्या चुलीवरच्या भाकरी चांगली केली, पण मी लई मी तर आजकाल खूप एन्जॉय करते. कारण की बऱ्याच दिवसानंतर घरून असं बाहेर आले आणि कसं आपल्या घरी म्हणजे आपल्या जर घरीच असलं ना तर आपलं ते रेग्युलर ते बनून जातं. त्याच्यामध्ये आपल्याला एवढं काही वेगळं वाटत नाही. आणि असं कधीतरी बाहेर आल्यानंतर ना खूप छान वाटतं. आणि तसं आज मला वाटतं इतकं छान वाटतंय ना, एका पिकनिकला जरी गेले असते ना बाहेर तसं वाटलं नसतं. तर लाईटीत काय होते, खूप अंधार पडलाय आणि आमच्या भाकरीचं झालं नियोजन सगळं हे. कारण की आता त्रिशा मॅडम बघा मांडीव येऊन झोपली आता. कारण की तिला झोपी लावलं होतं मी मगाशी, पण ती उठली आणि आता फक्त 2च भाकरी झाली. ती मगाशी एक तुम्हाला दाखवलेली ती एक, आणि तिथं बघा एक भाकर आणि तव्यावरती एक. आता झालं भाकरी झाली आणि सगळंच झालं आता. कारण की मॅडमचं चाललंय रडणं इथं, आणि इथं आता अंधार खूप भरपूर झाला. त्याच्यामुळे मग आहे ना आता दिदीच करीन भाकरी, आता मी नाही करत. पिकनिकला गेल्यानंतर पण एवढी मजा नाही तितकी इथं येऊ राहिली. मला खरंच खूप छान वाटते. कारण की ना आमचं हे नाही तर इथं लई जणांचं म्हणजे अशी शिल्लक भाकरी भरपूर आहे इथं. आणि सगळे एकदम मी आता भाकरी बनवायला लागले ना तर सगळ्यांनी मदत केली. सगळे आता परात वगैरे सगळं मला आईचं आणून दिलं इथं. मग अशी माझ्या दिदीनी चूल पेटवली होती. त्याच्यानंतर एकी जणीने कांदे भाजवले, बाकीच्यांनी कांदे आणून दिलेत. आता एकदम कोथिंबीर घेऊन आली. त्यानंतर आता सगळं पीठ वगैरे सगळं इथं आईचं आणून ठेवलं. त्याच्यानंतर मग मी भाकरी करायला बसले. इतकं छान वाटतंय ना. आणि ते मग माझ्यासोबत आपले लॉगिंग खूप एन्जॉय करून राहिलेत. नाही मग धुवायचंय, चिकनचं धुवायचं 2 पाणीने. मटण एखाद्या पाण्यात धुतलं मी धुते बाई. नाही पण मी पाणी होत असते. हां हे धुवून नाही दिलेलं काही ठिकाणी बघ असं क्लीन राहतं ना, ते एखाद्या पाण्यात धुतलं तरी होतं. मग पण तू टाक मग इथं शिजायला. लसूण खोबरं ती वाटून ठेवले ना.
इथं सगळी तीन तयारी करून ठेवली. लसूण खोबरं वाटलं, इथं काळ्या मसाल्याचं म्हणजे कांद्याची भाजी त्याचे, ह्याच्यामध्ये पण हिरवं वाटण आहे ना ते, मिरची ते सगळं मसाले ते कमी टाकायच्या. इथं थोडं गरम पाणी ठेवलं तीन करायला, ते गरम पाण्यातच टाकायचं. काय खोबरं हे डाळीचं आहे ना, ते खाली खोबऱ्याचं आहे का? फक्त खोबरं वाटलं का बोललं? हा म्हणूनच पांढरं दिसतंय. भाजून वाटले पण आमची दली नारळ आहेत पण मी नाही घालीत. बाकी गावाची फोडीच होती त्याला. हा तू चिरीत होती. मी ह्यानी फोडलं ती कोयता हरवला मोठा लोखंडाचा एवढा मोठा केलेला. आमचे ते नारळ फोडायचं पण भेटते ना, जर वाळलेले नारळ लय झाले ना तुमचे मग ते कोयता हा स्टँड कसं बघ फोडते त्यांनी तिथं आहे ना एक जणी बघ. त्याच्यात गुततो नारळ तिथं फोडायचं ते. आता बरेच असते वर तुम्ही तर बरेच वाळले ना मग त्याचं खोबरं काढण्यासाठी मग तेच आणायचं, लय फोडीत नाही बसावं लागत. आणि काकाला पण फाकड्या व्हायच्या. स्वरा राहते का नाही काय माहिती. ते 2 फाकड्या व्हायचे. कोयता गेला हा तू कोयता एक टाकला का लगेच दणक्यात खाल्ले आदळ तर कोबा हा. मस्त वाटत. अरे 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 माझी मम्मी चिकन बनवत आहे. ही गँग माझ्यासोबतच. हे चेहरे तुम्हाला आजच्या क्लॉकच्या एंडपर्यंत कंटिन्यू दिसते. ते रोज ते हाय करतानाच दिसते. पण झाले टाकायचं का तेल का कमी करू गॅस? आई मुलीनं काहीतरी मदत करा ना. मीठ सोड धर. इथं मीठ आहे. हेल्प करा मम्मीला हेल्प करा जरा. नुसते हाय नका करू व्हिडिओमध्ये. नाही थोड्या वेळच्याने मम्मी तापन तुमच्यावर काही काम नाही केलं तर. हा पक्कड आण, चुलीपासून पक्कड आण ग. काय तर आता चुलीवर अगोदर भाकरी बनवायला घेतल्यामुळं छान अशी चूल पण पेटली होती. तर त्यामुळं म्हटलं की चला आपण चुलीवरतीच बनवूयात. कारण की अगोदरच मी गेल्या डिसाईड केलं होतं की म्हटलं की चला आज चुलीवरतीच बनवूयात. कारण की त्यांची चूल पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात आयडिया आली की आता बरेच दिवस झाले कारण की चुलीवरची मटणाची भाजीच खाल्ली नाही. तर म्हटलं की आज चल चुलीवरतीच बनवू. तर मग इथं दीदीने त्यांनी चांगलं मोठं असं पातेलं काढलं होतं. काय ती मग सगळेजण मेंबर पण खूप आहेत म्हणजे त्यांच्या घरचे मेंबरच भरपूर आहेत. त्याच्यामुळं तर त्यांना तर अशा मोठ्या ह्याच्या भांड्यामध्येच बनावी लागते अशी भाजी. आणि त्यात मग बाकी पाहुणे वगैरे आल्यानंतर तर मग काय ठीकच आहे. पण त्यानंतर मग म्हटलं की चला आपण मस्त असं छान चूल पेटलेली आहे तर म्हटलं की चुलीवरच बनवायला घेऊ. कारण की सहसा आपण काय गॅसवरतीच बनवतो घाईघाईमध्ये प्रत्येक वेळेस. आणि त्यातली त्यात तर आमच्या घरी तर म्हणजे माझ्या सासरी तर आम्ही चुलीवर जास्त बनवतच नाही. म्हणजे कधीतरी म्हणजे असं मोठा काही कार्यक्रम असला तर चूल पेटते. नाही तर आपलं रेग्युलर आपल्या गॅसची शेगडी नाही तर इलेक्ट्रिक शेगडी त्या दोन्ही यांचाच वापर होतो शक्यतो तरी. आणि तिथे गेल्यानंतर म्हटलं की चला आता चूल मस्त पेटलेली आहे तर आपण बाहेरच बनवूयात. तर तिथे गेल्यानंतर तिच्या जाऊबाईंनी मस्त असं बाकीची तयारी केली होती. तर आपल्या कोथिंबीर वगैरे हे काही चिरून वगैरे ठेवण्याचं ते सगळं काही नितीन मसाले वगैरे काढले. त्यानंतर अगोदर तिला मस्त छान अशा थोड्याशा तिने भाकरी पण बनवल्या. तर आता इथे आमचं चाललं होतं हासी मजाक करत करत यूट्यूबची म्हणजे रेसिपी त्या बोलत होत्या की तू सांग म्हणून डायरेक्टली. तर काही मी स्टार्ट केलं मी सांगायला. पण नंतर परत परतवण्यासाठी त्याच्यासाठी भरपूर असा टाईम पण लागत होता. तर त्याच्यामुळं पुन्हा मग मध्येच हे टाकायचं का ते टाकायचं का असं करत करत चाललं होतं. कारण की दीदीला माझ्यापेक्षा जास्त अंदाज आहे जास्त भाजी बनवण्याचा. तसं मटणाची भाजी बनवण्याचा बऱ्यापैकी मला अंदाज आहे. कारण की या अगोदर पण माझ्या माहेरी म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमची अशी जत्रा होत असते घरीच बनवतात नॉनव्हेजची मोठी भाजी बनवतात. तर त्यावेळेस मी माझे चुलते आम्ही दोघंजण मिळून बऱ्याच वेळा भाजी बनवलेली आहे. तर त्याच्यामुळं ते पाहता म्हणा किंवा मला एक असा नॉनव्हेजमध्ये थोडासा अंदाज आहे पण बऱ्यापैकी भाजी बनवण्याचा. पण आता बऱ्याच दिवसानंतर मग मी अशी जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची होती. तर मग मी दीदीला म्हणत होते की तू सांग जास्त तर. कारण की मग नंतर मग असं भाजी अशी व्यवस्थित पण लागली पाहिजे. कारण की सगळे दाजीन ते सगळे खाणार म्हणल्यावरती. तर त्यामुळं मग मला असं वाटत होतं की गडबड नको व्हायला इतक्या दिवसानंतर करते. तसे आपण थोड्या क्वांटिटीमध्ये आपण घरी तर बनवतोच. ती एकदम परफेक्टली बनवते मी. पण असं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची म्हटल्यावर मग त्याचं मटेरियल पण तेवढंच म्हणजे मसाले वगैरे किंवा त्याचं जे आपण वाटण काढण्यासाठी जे मसाले काढतो तर ते सगळे ते व्यवस्थित झालं पाहिजे त्याचं मेजरमेंट. तर त्यामुळं मग मी तिला पण विचारून करत होते. तर आमचं चालू होतं डिस्कशन करत आणि चिल्लर पार्टी तर होतीच आपली.
कुणी कॅमेरा पकडतं आहे तर कुणी टॉर्च पकडतं आहेत, कारण की चुलीपासून त्यांचा बल्ब जो होता तो कमी याचा होता व्होल्टेजचा, त्याच्यामुळं काहीच दिसत नव्हतं. आणि भाकरी बनवायला म्हणजे स्टार्टच केलं तर तेव्हाच अंधार पडला होता, जसं तुम्ही अगोदर पाहिलं असेल. तर त्यानंतरनं मग भाजी बनवायला घेतली. तर सुकी जी भाजी आहे म्हणजे पिवळं ते तर आतमध्येच गॅसवरती म्हणजे कुकरमध्येच शिजवून घेतलं होतं. फक्त इथे आपण भाजीला फोडणी देणार आहेत म्हणजे चुलीवरती. नंतर म्हटलं की चुलीवर का होईना मग जे फोडणी का होईना पण चुलीवर देऊयात, म्हणजे मग थोडासा चुलीवर बनवल्याची ती एक टेस्टच वेगळी राहते. आपल्या गॅसवर जी आपण म्हणजे किती जास्त वेळ जरी भाजी उकळायला ठेवली तरी पण तितकी भारी टेस्ट येत नाही, तेवढी चुलीवर थोड्या मिनटासाठी जरी ठेवली तरी पण येते. तर त्याच्यामुळे म्हटलं का फोडणीच मस्त देऊन घेऊ. आणि चुलीला पण चूल पण इतकी छान पेटली होती ना की प्रत्येक मसाला असा इतका भारी म्हणजे परतवून म्हणजे घेतला ना, म्हणजे असं परतवत होता मस्त व्यवस्थित, असं थांबावं नाही लागलं काही नाही, किंवा वारं वगैरे पण नव्हतं, त्यामुळं चूल पण व्यवस्थित चालली होती. आणि दीदीनी म्हणजे जेव्हा पिवळी भाजी जी बनवायला टाकली होती शिजत ठेवण्यासाठी कुकरमध्ये, तर तेव्हाच मग साईड बाय लगेच मसाले वगैरे काढून म्हणजे कांदे वगैरे जे भाजले होते तर त्याचं लगेच वाटण मिक्सरमध्ये काढून ठेवलं होतं. मग त्यानंतर जे काय आपले वरचे जे मसाले आहेत तर ते फक्त ॲड करण्याचे. तर मग ते मी इथं काढत आहे. तर इथे सगळ्यांच्या डिस्कशननी चाललं होतं, मी हे टाकते मी ते टाकते. दीदी सांगत होती मी हे टाकते ते टाकते. तर तिच्याच थोडंसं डिस्कशननी चाललं होतं. मग त्यांचं चाललं होतं की तू पूर्ण असं रेसिपी आपण कुकिंग ब्लॉग कसा असतो तर तसं तू असं बोल, असं त्या म्हणत होत्या. कारण की मग जी पाहणार आहे तर तू एवढी मेहनत करते तर जे पाहणार त्यांनाच व्यवस्थित अशी रेसिपी मग समजली पाहिजे. तर मग त्यामुळं म्हटलं की मग घे मग मसाल्याचं शूट वगैरे घे. मी तसं मग नंतरनं मी सांगत वाईस ओव्हर देताना की हे मसाले टाकले होते म्हणून. तसं मी तुमच्यासोबत थोडक्यात का होईना पण मी रेसिपी शूट करत असते. तरी इथे मी लाल मिरची पावडर घातलेली नाही, कारण की हिरव्या मिरच्या मी भाजायला लावल्या होत्या तिला, तर त्यामुळं तर मग लाल मिरची न टाकता फक्त हळद, आपलं अंबारी मसाला जो असतो, तर कांदा लसूण म्हणजे अंबारी म्हणजे कांदा लसूण मसाला, आणि थोडंसं आपले मटन मसाला म्हणजे एव्हरेस्टचा गरम मसाला, आणि बिर्याणीचा जो मसाला असतो खडा मसाला तो, आणि धने पावडर, एवढेच मी मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर मी पहिल्यांदे जास्त मसाले ॲड करून भाजी बनवायची, पण आता बऱ्याचशा जण मसाले तर काय अवॉइडच करतात, त्याच्यामुळं मग मी आता बऱ्यापैकी मसाले म्हणजे टाकतच नाही शक्यतो तरी भाजीला. आणि आता ती एक सवय पण होऊन गेली मला, जास्त ते कमीत कमी मसाल्यांमध्येच भाजी बनवते मी शक्यतो तरी, रेग्युलरची असो किंवा अशी काही स्पेशल जरी बनवायचं असलं तरी ती भाजी का होईना. आणि इथे जे आपण जे मसाल्याचं म्हणजे काळ्या कांद्याचं जे वाटण होतं ते, आणि डाळीचं जे होतं ते अगोदर मी परतून घेतलं होतं, त्या अगोदर स्टार्टिंगलाच मी, आणि आलं लसूण आणि खोबऱ्याचं मी पेस्ट केली होती तर ती टाकली होती अगोदरच मी तळण्यासाठी. तर आता आपल्याला इथे जे पिवळं पाण्याचा जो रस्सा आहे तर म्हणजे तेच पाणी टाकायचं आहे, जे पिवळं पाणी असतं ना तर तेच टाकणार आहे. त्यासाठी मी साईडला गरम पाणी पण करून घेतलं होतं, पण मग ते म्हणजे हे पाणी भरपूर होतं त्याच्यामुळे 3 जास्त ठेवलं होतं. मग त्यामधलंच पाणी काढलं आणि तेच पाणी मी हे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये टाकले. तर आता इथे आपलं जे फुटाणे वगैरे आहेत, हरभऱ्याची डाळ, तर त्याचं सगळं वाटण आहे. आणि तिने ओला जो नारळ आहे तर तो सुद्धा तिने मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता. तर त्याचं काही वाटण आहे तर ते मी अगोदर स्टार्टिंगला परतवत होतं, म्हणजे लसूण आलं जेव्हा टाकलं तर तेव्हा मी ते खोबऱ्याचं जे वाटण आहे तर ते सुद्धा मी परतून घेतलं होतं. तर आता त्यांच्या क्वांटिटीनुसार मग जेवढं काय भाजी बनवायची आहे तर मग ती बनवून घेत होतो आम्ही. तर चुलीवर म्हटल्यानंतर एक त्या भाजीची चवच वेगळी होते. तर म्हटलं की चला इतकी छान चूल पेटलेली आहे तर का नाही म्हटलं की कारण की भाकरी बनवायला घेतलं चुलीवर, आणि त्यांचा रेग्युलर स्वयंपाक जो आहे तर त्यातली भाजी किंवा भाकरी का होईना त्यांच्या चुलीवर असतात, त्याच्यामुळे त्यांना काही इतकं म्हणजे त्यांचं काय दररोजच आहे. पण मी गेल्यामुळं मग आणखीनच म्हणजे ते भाजी काय बनवत नाही चुलीवरती वाटतं, पण मी गेल्यानंतर मग त्यांनी मग सगळं नियोजन केलं होतं. तर आता व्हिडिओमध्ये पाहून का होईना पण तुम्हाला समजलं असेल की भाजी कशी झाली आहे, तर कशा पद्धतीने बनवली. तर अशा पद्धतीनेच आम्ही रेग्युलर भाजी बनवत असतो, म्हणजे चिकनची म्हणा मटणाची म्हणा, तर अशा सिंपल आणि सोबत पद्धतीने आमची भाजी असते. तर इथे सगळी गँग बसली होती गाडीमध्ये. तर चाललं होतं काकांनी आम्हाला गाडीमध्ये आल्यापासून तू आम्हाला तुमच्या गाडीमध्ये बसवलंच नाही, तर म्हटलं की बसा म्हटलं, कारण की आम्हाला पण त्याच्यानंतर आम्ही जेवण केल्यानंतर लगेच निघणार होतो, आणि त्या अगोदर काय त्यांना टाईमच भेटला नाही. सगळे व्हिडिओच्या नादात एकदम गुंग झाले होते कारण की व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावर ते माझ्यापेक्षा खूप एक्सायटेड होते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. पण इतके एक्सायटेड होते की बसच. तर त्याच्यामुळे म्हटलं की तसाच त्यांचा पण शूट घ्यावात.
आणि तर इथे सगळे इतके एक्सायटेड होते की बसच, म्हणजे लॉग म्हटलं की त्याला माझ्यापेक्षा खूप लॉगिंग आवडते. आणि जसं मी लॉगिंग चालू केले ना त्याच्यामुळं बऱ्याचशा जणांना खूप एक्साइटमेंट लागलेली राहते की लॉग कधी येतो, लॉग कधी येतो हे कारण की मी बऱ्यापैकी तर म्हणजे बऱ्यापैकी व्हिडिओज आपल्या येत नाहीत आणि कधीतरी येतात, तर त्यामुळं बरेचसे जण वेट करतात. आणि हे तर काही सगळे ओळखीचेच म्हणजे जवळचेच आहेत, तर त्यामुळं तर हे तर करणारच. पण मुलांना एक एक्साइटमेंट राहते का हा कधी येतो मावशीचा लॉग, कधी येतो मावशीचा लॉग. आणि त्यातली त्यात त्यांच्या घरी गेलंच होतं त्याच्यामुळं मग काय लॉग तर बनावाच लागला. तर इथे दीदीने त्यांनी भांडे वगैरे करून ठेवले होते जेवणासाठी. तर म्हटलं की आता भरपूर टाईम झाला आणि खरं तर त्यांचं चाललं होतं की राहा म्हणून, पण म्हटलं की राहत नाही कारण की घरी पण यायचं होतं म्हणजे इकडे. पण डायरेक्ट प्लॅन झाला की तिकडे पण जाऊयात कारण की त्या दिवशी होता संडे आणि म्हटलं की मुलं पण सगळे घरी राहते, तर त्याच्यामुळे मग हे म्हटले की मग आपणच जाऊयात तिकडे आणि त्यांना सांगू नको की आम्ही येणार आहेत म्हणून. तर त्यामुळं तर आता इथं श्रीषा मॅडमचा डान्स चालला होता, कारण की दीपा आणि मयुरीचा डान्स चालला होता. त्यामुळं मग आता ह्या दोघी म्हणजे ह्या तर काय कायम डान्सच करत राहतात. इकडे जरी आल्या मामाच्या गावाला तरी पण त्या डान्सच करत राहतात आणि त्यांच्या घरी म्हणल्या तर विषयच नाही. आणि सध्या स्कूलमध्ये पण वेगवेगळे फंक्शन चालूच राहतात त्यांचे. आणि त्यामुळं तर भरपूर तिला तर खूप डान्सची आवड आहे दीपाला तर स्पेशली. आणि त्याच्यामुळं इकडे स्वरा मॅडमचं पण पहा, तर आम्ही श्रीषाला घरी स्वरा म्हणतो, तर तिला पण इतका डान्स आवडतो की बसच. तर ती लगेच त्यांनी डान्स चालू केल्या लगेच ती पण त्यांच्यात लगेच जॉईन झाली. इकडे दीपा मॅडमने सगळ्यांचा शूट घेतला आहे जेवताराचा. तर ती पण म्हणजे तिला न सांगता तिला पण खूप म्हणजे लॉगिंगची आवड लागली आत्तापासूनच. कारण की वेगवेगळे म्हणजे माझे असे लॉग वगैरे पाहून ती पण असे वेगवेगळे शूट घेत राहते. तर आता आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि आता आम्ही निघालो होतो. तर भरपूर टाईम झाला होता, रात्रीचे 10 वाजले होते तिथून निघण्यासाठी. आणि सगळ्यांचं चाललं होतं की थंडी पण होती आणि इतका टाईम पण झाला होता तर राहा म्हणून, कारण की आपण कधीतरी गेल्यावरती पण आपण राहत नाही, तसं तरी आपण पुढे रेग्युलर जातो. त्याच्यामुळे मग हे पण आले. थांबलो इथं, मग उद्या जायचं घरी. ती पाहुणी यायची उद्या, चला. चल तू चल. चला आपण येऊ. चल. मी येऊ काय? गाडी बाप्पा बाप्पाला तिला लगेच तिला मला त्याला लावायची. मामाला लावून तिला काय बरी अशी तुला 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 दिली तुला दिले खाऊ घ्यायला तुला तुला तिकडं बाय 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 किती बरं का पाठवून कधी का ते 29 तारखेला ओ काका नक्की यायचं बरं का, मोठी गाडी घेऊन ते पण. मग तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा.